आज मंडे आणि मिड कॅप निफ्टीची आज एक्सपायरी आहे. मिड कॅप निफ्टीची आज एक्सपायरी आहे. आपण मिड कॅप निफ्टीचा चार्ट ओपन करूया. इथे 5 मिनिटवर चार्ट आहे माझा आणि आज 23ला 5 मिनिटची कॅन्डल ही कोणती होती आपण बघूया. 5 मिनिटची जी कॅन्डल होती ती रेड कॅन्डल आहे आणि या कॅन्डलला ब्रेक करत ही ग्रीन कॅन्डल जी वर गेलेली आहे तिथे माझा ट्रेड आज होता. मी ट्रेडचं मागचं लॉजिकसुद्धा तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर या ट्रेडमध्ये ही जी रेड कॅन्डल आहे म्हणजे सेलर्स इथे थोड्या प्रमाणात आले होते. त्याच्यानंतर या रेड कॅन्डलच्या थोडंसंच खाली एकदम सेलर्स गेलेले आहेत. म्हणजेच इथं सेलर्सचा पगडा जास्त भारी नाही आहे. तर त्याच्यानंतर जे बायर्स इथे ॲक्टिवेट झालेले आहेत ते 5 मिनिटची कॅन्डल इथे ब्रेक करून 5 मिनिटची कॅन्डल ब्रेक करून ते बायर्स वरती गेलेली आहे. ही बायर्सची कॅन्डल जी आहे ग्रीन कलरची कॅन्डल ती खूप मोठी कॅन्डल आहे. म्हणजेच इथं बायर्स मार्केटमध्ये बायर्स मोठ्या प्रमाणात इथे ॲक्टिवेट झालेले आहेत. तर हा ट्रेड बनतो माझा या 5 मिनिटच्या कॅन्डलच्या वरती म्हणजे 13,180च्या वर जी ग्रीन कॅन्डल ब्रेक करून वर जाते त्या कॅन्डलला माझी एंट्री आहे आणि तिथे माझा ट्रेड स्टार्ट होतो. तर हाच ट्रेड मी प्रीमियममध्ये जो चार्ट पॅटर्न बनतो त्याच्यावरून घेतला होता. तर मी यासाठी मी जो स्ट्राईक प्राईस चूज केला होता तो मिड कॅप निफ्टी 13,200चा जो प्रीमियम आहे तो मी चूज केला होता. प्रीमियममध्ये जर आपण बघितलं तर 23ची कॅन्डल ही रेडच आहे आणि याला ब्रेक करत ही ग्रीन कॅन्डलवरती गेलेली आहे. इथं माझी एंट्री आहे साधारणतः 40 to 45ला एंट्री करू शकतो आपण इथे आणि त्याचं टार्गेट आहे 70. मी अराउंड 70ला एक्झिट केलेला आहे. तर मला 40 to 70 म्हणजे 30 पॉईंट्स इथे भेटलेले आहेत आणि माझा ट्रेड इथे कंप्लीट झालेला आहे. तर आजच्या ट्रेडच्या मागचं लॉजिक असं होतं की इथे 5 मिनिट कॅन्डल ब्रेक नंतर मी इथे ट्रेड घेतलेला आहे आणि हे या ट्रेड मागचं लॉजिक होतं. तर 5 मिनिट कॅन्डलच्या ब्रेक नंतर ट्रेड हा 70 to 80% ॲक्युरेसीवाला ट्रेड असू शकतो. अजून तुम्हाला असे व्हिडिओज जर हवे असतील तर मला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अजून तुम्हाला एज्युकेशन जर शेअर मार्केटबद्दल जर नॉलेज हवं असेल किंवा त्याबद्दल एज्युकेशन हवं असेल तर मला फॉलो करा, माझ्या चॅनलला फॉलो करा. आणि ट्रेडच्या मागचं लॉजिक हे खूप इम्पॉर्टंट असतं कारण चार्टमध्ये आपण जेव्हा रिअल ट्रेडिंग करायला जातो तेव्हा तिथे कुठे आपल्याला ऑर्डर प्लेस करायची आणि कुठं एक्झिट आणि कुठं एंट्री ह्या गोष्टी अंडरस्टँड करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळं लॉजिक आपल्याला माहिती पाहिजे असतं आणि तेच मी देण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा आणि शिकत राहा. थँक्यू.